लाडक्या भाऊ योजना जी शासनाने चालू केली होती काही लाडका भाऊ योजना चालू केली, पण 6 महिन्याचा कार्यकाळ भरल्यानंतर आता शासनाने GR मध्ये नमूद केलं होतं काही की 6 महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी किंवा त्यांच्याची ओळख घेऊ 4.5 दिवसात शासनाने नियंत्रण घेतलेलं आहे. आणि आता शासन म्हणतात की एक नवीन आदेश देतात की लाडक्या भावांचं प्रशिक्षण जर झालं असेल तर तुम्ही तितकं खरी बसा. म्हणून काही आम्ही उपोषणाला बसलोय. जवळपास महाराष्ट्रातलं 1 लाख प्रशिक्षणार्थी चालत येतं आणि मुंबई मोठं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. 6 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे यांचं. आता 6 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, शिक्षण विभाग असेल, या विविध विभागामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थी जायचं कोणत्या कंपनीमध्ये? कारण नाव ठेवलं बोनस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी. मग या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा आता टप्प्याटप्प्याने यांना 11 महिन्याचे मुदत वाढली आणि टप्प्याटप्प्याने यांचं समायोजन स्कीमनुसार करावं आणि यांना 25,000 रुपये मानधन द्यावं. मानधन किती आहे मॅडम? 6,000, 8,000 आणि 10,000. आमच्याकडे मजूर महिला सुद्धा 500 रुपयामध्ये येत नाही. म्हणजे निवडणुकीमध्ये बोनस नाव दिलं, या तरुण पोरांना कामाला लावलं आणि या तरुण पोरांनी काम केलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी रुबाबाने. आणि आता यांची निवडणूक संपली. आम्ही काय म्हणतोय, जर या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांना जर मुदतवाढ देता येत नसेल तर तुमच्या मुख्यमंत्री पदाची 6 महिन्याची मुदत करा. तुम्हाला 5 वर्षाची पाहिजे ना, 5 झाल्यावर पुन्हा 5 पाहिजे. 6 महिने झाल्याच्या नंतर मला